नमस्कार सर्व फॅकल्टींना. आपल्या क्लस्टरमधील जे विद्यार्थी ड्रॉपआउट झाले आहेत त्यांचं आपल्याला ड्रॉपआउटचं जे रिझन आहे ते मार्क करायचं की ते विद्यार्थी पुढं का कंटिन्यू त्यांनी केलेलं नाही. सगळ्यात पहिलं आपल्याला प्रत्येकाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जे आपलं प्रोग्राम आहे तो निवडायचा आहे. प्रोग्राम निवडण्यासाठी सगळ्यांना माहिती आहे. सर्वप्रथम इथं जाऊन आपल्याला आपलं 22-23 निवडावं लागेल. सगळ्यांना विनंती आहे, डेटा भरण्या अगोदर लॉग इन लॉग आउट करत जा, नाहीतर ॲपमधले अपडेट्स वगैरे जे काही गोष्टी असतील त्यामुळे आपला डेटा सबमिट होत नाही. तर सेकंड चान्सवर क्लिक केल्यानंतर इथं मी बघा माझं एक क्लस्टर निवडतो, शिरवळ 1. डेटा लोड व्हायला वेळ लागतो. ओके, आता शिरवळ 1चा जो डेटा आहे तो इथं लोड झालेला आहे, त्याच्यावर क्लिक केलं मी. त्यानंतर इथं बघा स्टुडंट इन्फॉर्मेशन आणि अटेंडन्सवर जायचं, कारण तिथं गेल्यावरच आपल्याला कळतं की तो विद्यार्थी ड्रॉपआउट आहे की नाही. मग तिथं विद्यार्थ्यांची आपल्याला लिस्ट दिसते. त्यावर क्लिक केल्यानंतर आता विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्याला दिसते. आता यामध्ये बघा माधुरी कदम कांबळे, आता ही विद्यार्थी ड्रॉपआउट आहे. ओके, तर ह्या ड्रॉपआउट विद्यार्थीवर जर क्लिक केलं तर खाली एक फॉर्म ओपन होतो बघा, ड्रॉपआउट रिझन. ओके, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, त्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघा ड्रॉपआउट रिझन, इथं ड्रॉपआउट रिझन खाली प्लसचं चिन्ह, खाली प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं. ती विद्यार्थी ड्रॉपआउट कधी झाली ते सिलेक्ट करायचं. नोव्हेंबरमध्ये झाली होती, मी नोव्हेंबरची डेट निवडली. ड्रॉपआउटचा फेज मेन कोर्सला झाली होती. ओके, तिथं 2 गोष्टी आहेत. इथं वरती डेट निवडायची, ड्रॉपआउटचा फेज दिला आहे, मेन कोर्सला झाली की फाउंडेशनला झाली, नंतर खाली ड्रॉपआउट रिझन निवडायचं आणि शेवटी सबमिट करायचं. तर आपण एक एक करूया. डेट निवडली आहे 1 नोव्हेंबर, मेन कोर्सच्या वेळेस ड्रॉपआउट झाली आणि ड्रॉपआउट रिझन जे आहेत ते आपल्याला लिस्टमधून घ्यायचं आहे. आता या लिस्टमध्ये बघा फी देऊ शकत नाही, परीक्षा फी म्हणून ड्रॉपआउट झाली. अनेबल टू कॉपी विथ स्टडीज, ओके, शिकण्यासाठीच अनेबल आहे. फॅमिलीची डिसेबिलिटी आहे, नीड टू गो वर्क, म्हणजे तिला कामाला जावंच लागत आहे, त्याशिवाय तिचं घर चालत नाही, किंवा तिचं लग्न झालं आहे, किंवा तिचं दुखत आहे, किंवा मायग्रेशन झालं आहे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, किंवा प्रेग्नेन्सीमुळे, किंवा डॉक्युमेंट इश्यू असेल, किंवा डिस्टन्स खूप लांब असेल क्लस्टरचं, किंवा शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं असेल असे वेगवेगळे रिझन आहे. तुम्ही तो नीड टू गो वर्क घेतलं आणि त्यानंतर सबमिट केलं. फॉर्म सबमिट झाला, ड्रॉपआउट रिझन सबमिट झालं. ज्यावेळेस आता मी परत माधुरीवर क्लिक करेल तर बघा इथं 1 आलेला दिसेल ड्रॉपआउट रिझनमध्ये. ओके, पण जर आपण एरवी दुसऱ्या स्टुडंटवर जर क्लिक केलं, जे ड्रॉपआउट आहेत त्यांचंच आपल्याला ड्रॉपआउट रिझन भरायचं आहे. आता हा कोण आहे, सीमा सोनार, हा ड्रॉपआउट नाही, त्यामुळे हा भरायची गरज नाही. ओके, तर जे विद्यार्थी ड्रॉपआउट आहेत त्यांचीच माहिती आपल्याला भरायची आहे. ड्रॉपआउट जे पण विद्यार्थी आहेत त्यांच्या खाली तुम्हाला लाल पट्टी दिसते, मार्क ॲज अ ड्रॉप, त्याच्यावरच क्लिक करायचं आणि त्याचं रिझन आपल्याला भरायचं आहे. थँक्यू.